विषयावरती मी ठाम आहे। सकल मराठा समाज माझ्या नावाचा 100% पुण्यामध्ये सक्षम उमेदवार म्हणून विचार करेन। पाटलांची भेट घेतलेली, नेमकं भेटीमध्ये काय चर्चा झाली? मी आता फक्त पाटलांच्या दर्शनासाठी इकडे आलो आणि मला वाटतं की अजून माझी सविस्तर चर्चा झालेली नाही आहे। पुण्यातली जी आत्ताची राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पुण्यामध्ये मतदान आहे मी आता त्यांना कागदावरती सगळे डिटेल्स दिले आणि मला वाटतं की जे मी कालच्याला सुद्धा आंबेडकर साहेबांसोबत बोललो आणि त्याच प्रकारची माहिती मी सगळी पाटलांना आल्यावरती सांगणार। ते म्हटले ठीक आहे, त्या लग्नाला गेलं, लग्नावरून आल्यानंतर मी त्यांच्यासोबत या पुणे लोकसभे संदर्भामध्ये सविस्तर बोलेल। ठीक आहे, मराठा समाजातून एक अपक्ष उमेदवार उभा केला जाणार अशा पद्धतीचं ठरलं जात आहे, त्यामुळे तुम्ही इच्छुक राहाल का? मग 100% मी अगदी सुरुवातीच्या काळापासून ज्या दिवशी मी 12 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सोडला अगदी त्या दिवशीपासूनच मी अपक्ष उभा राहणार या विषयावरती मी ठाम आहे। आणि कालसुद्धा मी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांनासुद्धा काल मी यासाठी भेटलो आणि आजसुद्धा मी पाटलांना यासाठी भेटते की मी अपक्ष म्हणून पुण्यामधनं मराठा उमेदवार आहे। सकल मराठा समाजाचं काम मी अगदी सुरुवातीपासून करतोय। काही अडचणी होत्या परंतु त्या अडचणी असताना सुद्धा मी काम करत होतो। जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली तुम्ही ही निवडणूक लढण्यास तयार आहात? 100% मी सकल मराठा समाजाचा एक पाईक आहे। अगदी सुरुवातीपासून मी या सगळ्या विषयांमध्ये आहे, होतो आणि राहणार। आणि मला वाटतं की आज पाटील जी भूमिका संध्याकाळी घेणार आहेत, शेवटी अख्ख्या महाराष्ट्राचा विचार त्यांना करायचा आहे। महाराष्ट्रामधून सगळ्या भागामधून त्यांच्याकडे आता लोक आलेली आहेत आणि मला वाटतं मी सुद्धा आमच्या पुण्यामधले बरेच लोक इकडे आले, त्यांनीसुद्धा आमच्या पुण्याची बाजू जी काय आहे ती सगळी त्याच्यामध्ये फाईल दिलेली आहे आणि त्या फाईलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जी यादी देण्यात आली आहे त्या यादीमध्ये माझंसुद्धा नाव आहे। आणि पाटील जी भूमिका घेतील ती संपूर्ण सकल मराठा समाजाला मान्य असणार आहे, त्यामुळं संध्याकाळच्या भूमिकेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। पुण्यामधून अजूनही काही इच्छुक आहे? सकल मराठा समाजाची परवा दिवशी जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये 4-5 नावं आहेत। आता शेवटी ही निवडणूक आहे, याच्यामध्ये कुणाला तू करू नको असं नाही आणि पाटील जर सकल मराठा समाजाचं नेतृत्व करतात तर त्यांच्यापुढं प्रत्येकजण आलेलं आहे आणि त्यांनी प्रत्येकाने स्वतःची बाजू मांडली, तशी मी सुद्धा माझी बाजू मांडली। जर पाटलांनी दुसरा उमेदवार दिला तर तुम्ही त्यांच्या विरोधात लढणार अपक्ष म्हणून उमेदवार असेल? मला वाटतं की पाटील आणि सकल मराठा समाज माझ्या नावाचा 100% पुण्यामध्ये सक्षम उमेदवार म्हणून विचार करेन। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।